इंग्लिश मॅगझिन मध्ये नोकरी करतो म्हणजे कोण काय कलेक्टर समजतो का काय स्वतःला? ओरिजिनल टीमच्या काही कलाकारांशी बोलले तेव्हा मला त्यांच्याकडनं कळलं की त्या कलाकारांची आयुष्य बदलली या नाटकात. म्हणजे जोपर्यंत समाजाची आपल्या समजूत बदलत नाही तोपर्यंत हे चालणारं नाटक आहे आणि ती समजूत आणखीन 100 वर्ष काही बदलणार नाही असं मला वाटतं. कारण आम्ही जेव्हा नाटक करायचं ठरवलं तेव्हा मी सरांना विचारलं, "सर जुनं नाही ना वाटणार नाटक?" नाटक ऐकलं आणि मी म्हटलं, "सर अजून काहीच जुनं झालं नाही हो. किती दुर्दैव आहे की हे सगळं तसंच आहे अजून." मला ऑडियन्सकडनं मेसेजेस येतात, भेटले की विचारतात, "तू कुणाचा रोल करणार आहेस?" किंवा "अच्छा, ते नाटक पहिल्या दिवशी आम्ही बघायला येणार." असं मी तेव्हा 10-10, 15-15 वेळा बघितलेलं नाटक आहे. अगं आई, पण तू जे सगळे मुद्दे बोलतेस ते सगळे विरुद्ध बाजूचे आहेत. आज दुपारी मला स्पर्धेत भाषण करायचं म्हणून तुझ्याशी काही बोलावं म्हणलं तर तू जनरल चर्चा कशाला करतेस? अगं पण चर्चेतूनच मुद्दे निघणार नाहीत का? गेल्या अर्ध्या तासापासून तू माझ्या बाजूचा एक तरी मुद्दा काढलायस का? जा आणि सरळ त्या मीनल जोशीला दे तुझे मुद्दे. ती येईल पहिली आणि मिळेल मला एखादं उत्तेजनार्थ सर्टिफिकेट. बर, काय विषय? आई, क्लिप आहे. हा विषय नाही रे. त्या चपट्या डबीत बघ. हा, स्त्रिया स्त्रियांच्या दास्याला कारणीभूत असतात. मी विषयाच्या बाजूनी बोलणार आहे. त्यापेक्षा बोलूच नकोस. करेक्ट. 31 वर्षापूर्वी हे नाटक झालेलं होतं. आणखीन आमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते पाहिलं पण नाही आहे. त्यामुळे एक एक इम्प्रेशन असणं वेगळं असतं आणि नवीन नाटक आणि हा विषय इतका युनिव्हर्सल आहे की ते कुठल्याही काळात केलं तरी सुद्धा ते तितकंच चालेल. म्हणजे जोपर्यंत समाजाची आपल्या समजूत बदलत नाही तोपर्यंत हे चालणारं नाटक आहे आणि ती समजूत आणखीन 100 वर्ष काही बदलणार नाही असं मला वाटतं. तर त्यामुळे हे नाटक कुठल्याही काळामध्ये केलं तरी सुद्धा किती ते आपल्याला भावतंय, किती ते कंटेम्पररी आहे हे तपासून पाहायला ॲक्च्युली त्या पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये तेच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही सुद्धा तितकेच एक्सायटेड आहोत की हे असं नाटक आम्हाला आता परत करायला मिळतंय. त्यामुळे आम्ही सगळेच जण एक्सायटेड आहोत. 4 चौघी नाव असतं तरी 7 तगडे रोल असलेलं हे नाटक आहे आणि आम्ही चौघी आणि आमचे 3 मित्र यामध्ये कामं करतायत. तर खूप चांगलं लिहिलेलं नाटक आणि चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायला मिळणं हा काय म्हणतात असा योग असतो हा. तो आमच्या फॉर्च्युनेटली आम्हाला सगळ्यांना मिळाला आहे आणि एक काळ गाजवला या नाटकाने, एक इतिहास घडवला वेगवेगळ्या अर्थाने, नाट्यसृष्टीच्या दृष्टीने सुद्धा. आणि हे माइलस्टोन नाटक आहे आणि त्यातला विषयाचं तेव्हा ज्या पद्धतीने तो विषय प्रेक्षकांनी उचलून धरला, त्याच्याविषयी अनेक चर्चासत्र घडली. आता हे ॲक्च्युली तेव्हा आम्ही सगळेच जण खूप लहान होतो, आमच्यातल्या काही जणांचा जन्मही झालेला नव्हता तेव्हा. पण त्यामुळे खूप मी लकी वाटते की या नाटकासाठी माझा विचार झाला आणि मला हा रोल करायला मिळाला. माझा रोल त्याच्याविषयी सांगायचं झालं तर वंदनाताईंनी हा रोल केला होता. माझी अत्यंत आवडती ॲक्टर वंदना गुप्ते आणि तिचा हा खूप गाजलेला तिची ही भूमिका. आत्तासुद्धा जेव्हा मी 4 चौघी करते असं जेव्हा सांगते तेव्हा वंदनाचा रोल का असं पटकन विचारतात. त्यामुळे एखाद्या ॲक्टरच्या नावाने तो रोल मोठा होणं आणि तो मला करायला मिळणं हे माझं भाग्य. कारण तो एका विशिष्ट लेवलवर नेऊन ठेवला होता वंदनाताईंनी आणि सगळ्याच ॲक्ट्रेसेस आणि सगळेच ॲक्टर्स तेव्हाचे त्यांनी अप्रतिम कामं केली होती. तर आम्हाला पुन्हा छान वाटतंय आणि एक वेगळ्या अर्थाने एक्सपेरिमेंट पण आहे की 30 वर्षापूर्वी काळाच्या पुढचं लिहिलेलं जे नाटक आहे ते आज 30 वर्षानंतर आपण नक्की कुठे आहोत, काळ आपल्याला कुठे घेऊन गेला आहे, आपण कुठल्या दिशेने प्रवास करतोय, पुढे मागे आजूला बाजूला कुठे, हे आपल्याला कळणार आहे. कारण आम्ही जेव्हा नाटक करायचं ठरवलं तेव्हा मी सरांना विचारलं, "सर जुनं नाही ना वाटणार नाटक?" आणि चंद्रकांत कुलकर्णी सर म्हणाले की आपण एकदा वाचूया मग ठरवूया, तुम्ही सांगा काय ते. नाटक ऐकलं आणि मी म्हटलं, "सर अजून काहीच जुनं झालं नाही हो. किती दुर्दैव आहे की हे सगळं तसंच आहे अजून आणि आपण ते तसंच मांडलं तरी ते आत्ता मी जिथे उभी आहे, जिथे मुक्ता म्हणून काम करते तिथूनही मला ते तितकंच खरं वाटतंय." तर ही कदाचित खूप चांगल्या ताकदीच्या लेखणीची जादू असते की ते कालबाह्य होत नाहीत असे विषयही, शब्दही, मांडणीही. त्यामुळे दळवी सरांचे खूप छान वाटतं की त्यांचं लेखन मला उपचारायला मिळणार आहे. त्यामुळे मी एक्सायटेड आहे.
आम्ही सगळेच जसं म्हणलं आम्ही खूप म्हणजे आम्हाला उत्सुकता आहे. आता आम्ही इतके दिवस रिहर्सल्स करतोय, तर प्रेक्षकांच्या समोर हे नाटक आणण्याची उत्सुकता आहे. पण त्या अर्थाने दडपणसुद्धा आहे, कारण काय ऑडियन्सच्या या नाटकाविषयी मेमरीज आहेत. हे नाटक आणि अभ्यासक्रमाचा भागसुद्धा आहे. त्यामुळे या नाटकाविषयी आधी बरंच वाचलंसुद्धा होतं. त्यामुळे जेव्हा चंद्रकांत सरांनी या नाटकात काम करशील का असं विचारलं, तेव्हा खूप छान वाटलं. कारण काय या इतक्या सशक्त भूमिका आहेत या 4 बायकांच्या पण आणि 3 जे आमच्या नाटकातले पुरुष पात्र आहेत त्यांच्यासुद्धा. सो यांच्याविषयी वाचलेलं आहे आणि त्या नाटकात आता आपण प्रत्यक्ष काम करणार आहोत. त्याच्या भूमिकेचा एक ग्राफ आहे. त्याचा म्हणून त्या काळातले म्हणून जे काही प्रश्न असतील ते ह्याच्यात रिफ्लेक्ट होतात. पण जसं मुक्ता म्हणली तसं आजच्या काळातसुद्धा ते इतकं रेलेव्हंट वाटणारं नाटक आहे. त्यामुळे आम्हाला पण खूप उत्सुकता आहे की तेव्हा इतकं गाजलेलं नाटक आहे. आम्हाला ऑडियन्सकडनं मेसेजेस येतात, भेटले की विचारतात तू कुणाचा रोल करणार आहेस, किंवा अच्छा ते नाटक पहिल्या दिवशी आम्ही बघायला येणार, असं तेव्हा 10 15 वेळा बघितलेलं नाटक आहे. त्यामुळे आता परत जेव्हा होणार आहे इतक्या लोकांच्या अपेक्षा आहेत. अजून फ्रेश पण झालेली नाहीये ती. अरे म्हणून तर मी आलो ना फ्रेश करायला. आरशात तोंड बघा जरा, कंगवा देऊ. आई तुमच्या धाकट्या आणि नकट्या मुलीला ना काडीचं वळण नाही. हो, पण माझ्या केसांना आहे वळण. ए दादा आता बाहेरून आलो म्हणून पाणी दे जा. काय गविने. ॲक्च्युली खूप मोठी जबाबदारी आहे माहिती आहे का आमच्या सगळ्यांवरच. जसं मुक्ता म्हणाली की लोकांच्या लक्षात आहे आणि ते विचारतात की तू कोणाचा रोल करतेयस, आणि त्या व्यक्तिरेखेची वाक्य लोकांना अजून लक्षात आहेत. म्हणजे जेव्हा मी या ओरिजिनल टीमच्या काही कलाकारांशी बोलले तेव्हा मला त्यांच्याकडनं कळलं की त्या कलाकारांची आयुष्य बदलली या नाटकाने. सो इट इज ॲक्च्युली देर इज अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी की आपण डिसअपॉइंट नाही कोणी होऊ नये. आणि लोकांच्या लक्षात आहेत त्या सगळ्या व्यक्तिरेखा लक्षात आहेत, ती सगळी पात्र लक्षात आहेत. आणि मुक्ता म्हणाली तशी की हे जरी नाव 4 चौघी असलं तरी 7 तगडे कलाकार तुम्हाला एकत्र बघायला मिळणं, इतकी चांगली टीम, ही मोट जी बांधली गेली आहे, आय थिंक आम्ही खूपच सुदैवी आहोत. आत्ताच्या काळात आम्हाला हे नाटक लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळाली आहे. आणि आता आपल्याला असं म्हणजे रील्स असतात जी 30 सेकंदांवर ना आता 15 सेकंदांवर आली आहे, 1 मिनिटाच्या त्याच्यात आपण 3 अंक लोकांसमोर प्रेझेंट करतो आहोत. इतकं चांगलं लिखाण, इतके चांगले विचार लोकांसमोर मांडायची संधी मिळते. आम्ही 3 अंक परफॉर्म करतोय. तर मला वाटतं ॲक्टर्स म्हणून सुद्धा आम्हाला ही फार मोठं चॅलेंज आहे आत्ताच्या काळात की आपल्याला सस्टेन करता येते का नाही, परफॉर्मन्स होल्ड करता येतोय का नाही. आणि सॉरी सरप्रायझिंगली 31 वर्षांपूर्वी जो विषय बोल्ड आहे म्हणून मांडला गेला होता त्याच्यातला काही कॉन्टेंट आजच्या काळासाठी पण बोल्डच आहे. मग 31 वर्षानंतर काय बदललं हे हा इंट्रोस्पेक्शनचा भाग आहे खरं तर, आमच्यासाठी पण प्रेक्षकांसाठी पण. आणि मला आनंद याचा होतोय, जसं तू सुरुवातीला अगदी म्हणालीस की तारखा अनाऊन्स झाल्यापासून आणि ऑनलाईन बुकिंग सुरू झाल्यापासून पहिल्या अर्ध्या तासापासून जो फ्लो सुरू आहे प्रेक्षकांचा, त्यामुळे मला आनंद होतोय की चांगलं काहीतरी आणायचा प्रयत्न करा नुसता आणि प्रेक्षक तुम्हाला सपोर्ट करतात. म्हणजे अजून प्रयोग कसा होतोय काय आहे हे त्यांना काहीच माहीत नाही आहे, पण आत्ता अनाऊन्स झालेला प्रत्येक शो ऑलमोस्ट फुल या लेवलला आत्ता आहे. जे काही अनाऊन्स झालेत पुण्यातले आणि मुंबईतले दोन्ही, आणि परदेशातनं आपल्या सगळ्या सेंटर्समधनं विविध मंडळी विचारतात की इकडे कधी प्रयोग होणार, आमच्याकडे प्लीज करा. तर मला खूप छान वाटतं की यासाठी मला नेहमीच, मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो की चांगला ऑडियन्स, कसदार ऑडियन्स आपल्याकडे, जसा नट जन्माला येतो, जसा एखादा डॉक्टर जन्माला येतो, तसा प्रेक्षकही जन्माला येतो मराठी माणसांमध्ये, तसा तो प्रेक्षक आम्हाला मिळतो आणि त्यामुळे चांगलं काहीतरी करण्याची ऊर्जाही मिळत राहते. माझ्या समोर कोणी असा प्रेशराईज करायला आला ना तर कानाखाली खेचून येत करा. अगं दीदी, परवा आशिषने लिहिलेला तो भोंदू बाबा बद्दलचा रिपोर्ट वाचला. काय छान लिहिलंय ग. तू आज दुपारी कशी रजा घेतलीस? अगं आता मंडे ऑफ नाही का मला, आमच्याकडे एक नवीन रिसेप्शनिस्ट आली आहे म्हणून मग मी पण मंडे ऑफ मागून घेतला. 1991 साली हे नाटक आलं. ते आलं त्याच्यापूर्वी प्रशांत दळवींनी लिहिलं होतं. त्यांची सगळी नाटकं मी दिग्दर्शित केली होती आणि आम्ही चर्चा करत होतो. आणि
त्याचं पुढे काही एवढं होणार आहे माहिती नव्हतं, पण ते नाटक महत्त्वाचं वाटत होतं आणि ते आशयसंपन्न नाटक, आशयपूर्ण नाटक करण्यासाठी आम्ही धडपड करत होतो आणि ते 1991 साली रंगमंचावर आलं आणि पुढे ते 5-7 वर्ष चालू राहिलं. ते महत्त्वाचं नाटक ठरलं. ते पुढे अभ्यासक्रमात BAच्या लावलं गेलं. ते चळवळीने जोडून घेतलं. ते प्रेक्षकांनी पुन्हा पुन्हा पाहिलं. म्हणजे नाटक म्हणूनही ते सिद्ध झालं आणि आशय म्हणूनही ते महत्त्वाचं ठरलं. आणि ते असं झालं की 1991 ते 2000 समजा हे दशक आपण पकडलं तर त्या पहिल्याच वर्षात आल्यामुळे आणि तुम्ही जर बघितलं असेल की या दशकात खूप महत्त्वाची नाटकं आली आणि ती लागोपाठ आली. आणि ह्या लेखकांनी काही मीटिंग घेऊन लेखक दिग्दर्शक संस्थांनी ठरवलेलं नसताना याच्या आधी किरवंत आलं होतं, नुकतंच नातीगुती आलं होतं, आत्मकथा आलं होतं. ज्या वर्षी चारचौघी झालं त्याच वर्षी डॉक्टर तुम्ही सुद्धा आलं होतं. याच लेखकाचे मोठे भाऊ अजित दळवी यांच्या पुढे गांधी विरुद्ध गांधी आलं. याच लेखकाची या दशकात पुढे ध्यानीमनी आणि चाहूलसारखी नाटकं आली. अधांतरसारखं नाटक आलं, आमच्या या घरात सारखं नाटक आलं, राहिले दूर घर माझे नाटक आलं, जावई माझा भला आलं, श्रीमंत आलं. खूप महत्त्वाची नाटकं आली आणि एक अभिराम भडकमकरचं ज्याचा त्याचा प्रश्न आलं, संजय पवारचं नाटक आलं, आनंद नाडकर्णीची नाटकं आली. वेगवेगळ्या लेखकांची नाटकं येत गेली. त्याच्यामुळे या नाटकाकडे असं झालं की ह्याच नाटकांच्या जातकुळीतलं पण ते 91 साली आलं तर मग ते महत्त्वाचं नाटक आहे. तेव्हा असं एक समीक्षकांनी सरसकट लिहिलं होतं, अभ्यासकांनी म्हटलं होतं की हे जरा काळाच्या पुढचं नाटक आहे. असं म्हणणं हे आनंदच असतो लेखक दिग्दर्शकाला. पण मग दरम्यान 31 वर्ष उलटली. आता साक्षी जाधव तेव्हा जन्माला पण आलेली नव्हती, चारचौघी झालं तेव्हा. मग आता ही जी मंडळी होती नवीन पिढीची त्यांना पण हे नाटक बघण्याची उत्सुकता होती. अनेकदा विचारलं जात होतं की हे नाटक तुम्ही पुन्हा का करत नाही. आणि लेखक दिग्दर्शक म्हणून संस्था म्हणून आम्हालाही असं वाटत होतं की जर आपल्याला ती कॉमेंट मिळाली आहे, कॉम्प्लिमेंट मिळाली तर आपण चेक करूया असं आहे का. या नाटकातला आशयाचं आता काय झालं. काही गोष्टी आम्हाला जाणवत होत्या, थोड्याफार बदलल्या. पण मी नेहमी सांगत असतो की ज्याला आपण म्हणतो ना की इतर गोष्टी बदलल्या त्या काय विज्ञान वेगाच्या बदलल्या, गॅजेट्सच्या बदलल्या. तेव्हा मोबाईल नव्हता, फार चॅनल नव्हती, OTT नव्हतं, या बदलल्या. आपल्या जगण्या वागण्यातल्या बदलल्या, राजकीय घडामोडी बदलल्या. पण समाज मन म्हणून जे असतं म्हणजे समजा विवाह संस्था आहे, कुटुंब संस्था आहे, न्यायव्यवस्था आहे, स्त्रीविषयक प्रश्नांची जाणीव आहे, त्याचे लढे आहेत, चळवळी आहेत, या सगळ्यांचं पर्स्पेक्टिव्ह ठेवून आत्ता याचं काय झालं बाबा, पुन्हा या विषयांचं काय झालं. या 4 वेगळ्या स्त्रियांनी तेव्हा घेतलेले निर्णय कदाचित बंडखोर वाटले, थोडे काळाच्या पुढचे वाटले. याच्यातले काय काय ॲस्पेक्ट्स बदलले याची आम्हाला उत्सुकता होती आणि म्हणून तोच काळ ठेवून आणि नवीन पिढीसाठी म्हणून परत हे नाटक आम्ही सादर केलं. लेखनामध्ये आम्ही एकदा तुम्ही म्हणलं की काळ तोच ठेवल्यामुळे आम्ही बदलले. हाच लेखक कदाचित आता या विषयावर वेगळं नाटक लिहूच शकतो जे त्यांनी पुढे चाहूलसारखं नाटक लिहिलं, ध्यानीमनी लिहिलं. चारचौघीत आम्ही लेखनात बदल केले नाहीत, स्ट्रक्चरमध्ये बदल केले नाहीत. लेखनात याचे काही आम्ही बदल केले नाही. जे मगाशी आत्ता यांनी जे सांगितलं ते की याचं कारण हे काय जाणीवपूर्वक आम्ही केले नाही. याचं कारण असं की काही जी नाटकं असतात जी प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलेली असतात, त्यांचा नंतर आपण म्हणतो इतिहास निर्माण केला वगैरे, म्हणजे काय तर खूप मोठी त्याला स्वीकृती त्या त्या काळात मिळालेली असते. प्रेक्षकांचं त्या नाटकाशी काहीतरी एक नातं निर्माण झालेलं असतं. फक्त प्रेक्षकांचंच नाही तर समीक्षकांचं, इतर अनेक ज्या गोष्टी आहेत, पुस्तकांमधून परिसंवादांमधून त्याच्यावर लिहिलं गेलेलं असतं. अशी काही जी नाटकं असतात जी आत्ता यांनी सुरुवातीला सांगितलं की 90 ते 2000 या दशकात अशी अनेक नाटकं आली. तर त्यापैकी चारचौघी एक आहे किंवा सुरुवातीचं एक आहे. तर अशा नाटकं आता पुन्हा काही वर्षानंतर सादर करताना असं होतं की उलट ज्यांनी ते नाटक आधी पाहिलेलं आहे त्यांची या निमित्ताने पूर्वस्मृती जागृत होते आणि उलट त्या काळाशी त्यांचं जे नातं असतं फक्त नाटकाशी नाही तर नाटक हे बेसिकली त्या काळाचं प्रॉडक्ट असतं आणि एकीकडे प्रेक्षकही त्या काळाशी प्रेक्षकांचं नातं असतं. त्यामुळे पुन्हा बघताना 30 वर्षानंतर ते नाटक बघताना प्रेक्षकांना तो सगळा काळ आठवतो. त्याच्याशी त्यांच्या अनेक भावस्मृती ज्या जोडलेल्या गेलेल्या असतात त्या आठवतात आणि त्यांना एक वेगळा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो. तर आज तुमच्यासारखी जी नवीन पिढी आहे ज्यांनी हे नाटक बघितलेलं नाही, जे त्या काळात जन्माला आले नव्हते किंवा 5-6 वर्षाचे होते, त्यांनी हे नाटक बघताना पुन्हा त्यांच्यासाठी पण अच्छा त्या काळी असं होतं, अच्छा त्यावेळी ह्या प्रश्नाकडे असं बघितलं जायचं, आता काही फरक पडलाय का, किंवा अरे त्याही काळी असंच होतं आणि आजही तसंच होतं, ते तुलना पण त्यांच्या मनात होते.
त्यामुळे अशी नाटकं पुन्हा सादर करताना प्रेक्षकांना एक वेगळा आनंद मिळतो. आणि म्हणून जुनी काही इंग्लिश नाटकं जेव्हा आपण पुन्हा सादर करतो किंवा Classic. इतर भाषातली जी आपण नाटकं सादर करतो, आधे अधुरेसारखं नाटक असेल किंवा अजून आषाढ का एक दिनसारखं नाटक असेल किंवा आत्ता चंद्रकांत कुलकर्णींनी जी वाडा चिरेबंदी पुन्हा केलं, राहिलं. किंवा हॅमलेट केलं. तर त्या नाटकांचे फक्त सगळं जर काळाचे संदर्भ आपण बदलले तर ती नाटकं ती राहणारच नाहीत. ती इतकी काळाशी घट्ट जोडलेली असतात आणि म्हणून आम्ही जाणीवपूर्वक त्या नाटकातला काळ हा तोच ठेवला आहे. आणि आम्ही काही तपशिलांचे, काही शब्दांचे छोटे मोठे बदल केले किंवा काही बदल टाळले केले म्हणण्यापेक्षा गाळले, त्याला पण संकलन बाकी आम्ही म्हणतो, ती edit संहिता म्हणतो. जशी आहे तशी जाणीवपूर्वक ठेवलेली आहे आणि तीच आत्ता बघताना तीच मजा येणार आहे. तेच बलस्थान ठरणार.